अच्छा, कधी विचार केलाय का की जगभरातले देश एकमेकांशी एवढा मोठा व्यापार करतात कसा? म्हणजे याचे काही नियम असतील ना? कोण ठरवतं हे सगळं? तर ह्यामागे खूप मोठी एक शक्तिशाली संस्था आहे. तिचं नाव आहे जागतिक व्यापार संघटना, म्हणजेच WTO. चला तर मग आज ह्या गुंतागुंतीच्या पण महत्वाच्या संघटनेला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी WTO म्हणजे नेमकं काय आहे? मग तिचं काम कसं चालतं, म्हणजे तिचं प्रशासन कसं आहे, जागतिक व्यापारात तिचा रोल काय आहे, म्हणजे ती पंच म्हणून काय करते, तिची नियमावली काय आहे, आणि सगळ्यात शेवटी ही संघटना आज संकटात का आहे यावरही एक नजर टाकू. बरं, WTOला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. म्हणजे ही संस्था अचानक तर नाही ना आली, ती कुठून आली आणि तिने कोणत्या जुन्या व्यवस्थेची जागा घेतली हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर बघा, WTO काही एका रात्रीत तयार झालेली संस्था नाहीये. याची सुरुवात होते 1947 मध्ये, जेव्हा गॅट नावाचा एक करार झाला होता. त्यानंतर जवळपास 8 वर्ष, हो 8 वर्ष उरुग्वे राऊंड नावाच्या वाटाघाटी चालल्या. आणि या सगळ्या चर्चेनंतर अखेर 1995 मध्ये गॅटच्या जागी WTOची अधिकृतपणे स्थापना झाली. मग आता WTOचं मुख्य काम काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जगातल्या सगळ्या देशांमधला व्यापार, मग तो वस्तूंचा असो, सेवांचा असो किंवा अगदी बौद्धिक संपदेचा, या सगळ्यांसाठी नियम बनवणारी आणि ते नियम लागू करणारी ही एकच आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आणि हिची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज घ्या. आजच्या घडीला 164 देश WTOचे सदस्य आहेत. म्हणजे जगातल्या जवळजवळ सगळ्या मोठ्या अर्थव्यवस्था या संघटनेच्या नियमांनी बांधलेल्या आहेत. आता प्रश्न हा येतो की एवढे सगळे देश एकत्र आहेत, मग या संघटनेचं प्रशासन, तिचं मॅनेजमेंट चालतं कसं? चला, आता आपण तिच्या आतल्या रचनेवर एक नजर टाकूया. ही रचना आहे ना, ती एका पिरामिडसारखी आहे. सगळ्यात टॉपला आहे मंत्रिस्तरीय परिषद, म्हणजे ही झाली बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससारखी, जिथे सर्व सदस्य देशांचे मंत्री एकत्र येऊन मोठे धोरणात्मक निर्णय घेतात. मग रोजच्या कामासाठी आहे सामान्य परिषद, आणि या सगळ्यांना तांत्रिक आणि प्रशासकीय मदत करण्यासाठी एक सचिवालय आहे. पण लक्षात घ्या, सचिवालयाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, ते फक्त सपोर्ट सिस्टम आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला कळलंय की ही संस्था काय आहे आणि तिची रचना कशी आहे. पण मग प्रश्न येतो की WTO नक्की काय काय काम करते, तिची मुख्य कार्य कोणती आहेत? WTOची कामं खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापार सोपा करणं, म्हणजे टॅरिफ आणि इतर अडथळे कमी करणं. दुसरं म्हणजे व्यापारासाठी नियम बनवणं. आणि समजा 2 देशांमध्ये व्यापारावरून काही वाद झाला तर ती एका पंचाची किंवा रेफरीची भूमिका बजावते. इतकंच नाही तर नवीन नियमांवर चर्चा करण्यासाठी सगळ्या देशांना एकत्र आणण्याचं कामही करते. म्हणजे थोडक्यात ती नियम बनवते, वाद सोडवते आणि चर्चेसाठी एक व्यासपीठही देते. आता ही जी सगळी कामं आहेत ना, ती काही हवेत होत नाहीत. ह्या सगळ्याचा आधार आहेत काही महत्वाचे करार. हे करार म्हणजे जणू काही जागतिक व्यापाराची नियमावलीच आहे. या नियमावलीचा पाया आहे गॅट करार. हा मूळ करार आहे जो वस्तूंच्या, म्हणजे ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकतो अशा भौतिक वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीचे नियम ठरवतो. पण आता काळ बदललाय. आजच्या जगात व्यापार फक्त वस्तूंचा होत नाही. बँकिंग, टुरिझम, IT यांसारख्या सेवांचाही मोठा व्यापार होतो. आणि म्हणूनच या सेवा क्षेत्रासाठी नियम ठरवणारा एक वेगळा करार आहे, ज्याला गॅट्स म्हणतात. आणि मग येतो तिसरा आणि आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा करार, ट्रिप्स. हा करार आपल्या बौद्धिक संपत्तीचं संरक्षण करतो. म्हणजे काय तर पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, थोडक्यात आपल्या कल्पना आणि नवनवीन शोधांचं जागतिक स्तरावर संरक्षण करण्याचं काम हा करार करतो. पण ह्या सगळ्या करारांमध्ये एक क्षेत्र असं आहे जे नेहमीच खूप गुंतागुंतीचं आणि वादग्रस्त राहिलं आहे, आणि ते म्हणजे कृषी. ह्या क्षेत्रात सरकार जी सबसिडी किंवा अनुदानं देतं त्यासाठी एक खास सिस्टीम बनवली आहे. यालाच WTO बॉक्सेस असं म्हटलं जातं. ही सिस्टीम आहे ना, ती अगदी ट्रॅफिक लाईटसारखी आहे. बघा, पहिला आहे अंबर बॉक्स. हा म्हणजे रेड लाईट. ह्या प्रकारची सबसिडी व्यापारात अडथळा आणते, म्हणून ती कमी करणं बंधनकारक आहे. मग येतो ब्लू बॉक्स, जो काही अटींसह अनुदानांना परवानगी देतो. आणि तिसरा आहे ग्रीन बॉक्स. हा आहे ग्रीन लाईट, म्हणजे संशोधन किंवा पर्यावरणासारख्या चांगल्या कामांसाठी दिलेलं अनुदान.
ज्यावर कोणतीही मर्यादा नाही. आणि हो, विकसनशील देशांना मदत करण्यासाठी एक खास डेव्हलपमेंट बॉक्ससुद्धा आहे. आता WTO एवढी शक्तिशाली आणि महत्वाची संस्था असूनही आज ती एका मोठ्या संकटातून जातीये. तिच्यासमोर आज अशी काही आव्हानं उभी आहेत ज्यामुळे तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि याचमुळे आज एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न विचारला जातोय की जागतिक व्यापाराचा हा रेफरी, हा पंच आता खेळावरचं आपलं नियंत्रण गमावून बसलाय का? आणि ही आव्हानं काही छोटी नाहीयेत. बघा, दोहा राऊंड नावाची चर्चा अनेक वर्षांपासून रखडली आहे. विकसित आणि विकसनशील देशांमधली दरी वाढत चालली आहे. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वाद सोडवणारी जी त्यांची मुख्य अपीलीय संस्था आहे ती जवळजवळ ठप्प झालीय, कारण त्यात न्यायाधीशांच्या नियुक्त्याच होत नाहीयेत. याचा अर्थ आता मोठे देश नियम मोडत आहेत आणि त्यांना विचारणारं कोणीच नाही. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की संरक्षणवाद वाढतोय, व्यापार युद्ध सुरू आहेत, डिजिटल व्यापार आणि हवामान बदलासारखी नवीन आव्हानं समोर आहेत. अशा परिस्थितीत 21व्या शतकाशी जुळवून घेण्यासाठी WTO स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करू शकेल का? कारण या एका प्रश्नाच्या उत्तरावरच संपूर्ण जागतिक व्यापाराचं भविष्य अवलंबून आहे.